तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 21 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश यांचे 10 लाख रुपये गेलेले असतात. आता पैसे नेमके कुठून आणायचे या विचारामध्ये ते असतात. फायनान्सर मागे लागलाय, इव्हेंट करा म्हणतोय, नाहीतर हातावर 10 लाख रुपये परत ठेवा हे सांगतो. जानकी ऋषिकेशला प्रश्न पडलेला असतो की आता पैसे आणायचे तरी कुठून. त्याच वेळेला मकरंद तिथे जानकीची मदत करण्यासाठी पोहोचतो. मकरंद जानकीला म्हणतो, जानकी, मी ऑर्गनायझर असणार आणि सगळे पैसे मी काही येतील ते घेईल. ऋषिकेशला एकही पैसा मिळणार नाही. मी 10 लाख रुपये देतो. जानकी म्हणते, नाही, हे अजिबात चालणार नाही. मकरंदला जानकी परत मिळवायची असते. मकरंदकडे एकच ऑप्शन दिसतो. मकरंद म्हणतो, जानकी, आपण एक काम करू, तुम्ही दोघं वर्सेस मी, आपण खेळ खेळू आणि या खेळामध्ये जो कोणी जिंकेल ना त्याला फक्त 10 लाख रुपये नाही तर जानकीसुद्धा भेटणार. चालेल? ऋषिकेशला हे काही आवडत नाही. जानकीचा असा सौदा करणं त्याला पटत नाही. ऋषिकेश म्हणतो, जानकी, चल इथून जाऊ आपण. जानकी म्हणते, नाही हा ऋषिकेश, आपण थांबायचे. चॅलेंज एक्सेप्टेड आहे. माझा ऋषिकेशवरती पूर्ण विश्वास आहे. जिंकणार तर आम्हीच. मकरंदने हात पुढे केलेला असतो. त्याला वाटत असते की जानकी त्याच्या हातावरती हात ठेवेल, पण तसं काहीच होत नाही. जानकी तर त्याच्या हातावर हात ठेवत नाही. उलट ती ऋषिकेशचा हात हातात घेते आणि मकरंदला सांगते की माझा ऋषिकेशवर विश्वास आहे, आम्हीच जिंकणार. मकरंद अजून पेटून उठतो. जानकी ऋषिकेशचा हात हातात घेऊन त्याला तिथून घेऊन जाते. मकरंदला खूप राग आलेला असतो. जानकी सारखं सारखं ऋषिकेशचा हात धरते, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला हिडीसपिडीस करते. मकरंद खूप चिडलेला असतो. तो रागाच्या भरात घरी निघून जातो. आता मकरंद, जानकी, ऋषिकेश यांच्यामध्ये जी स्पर्धा रंगणार आहे यामध्ये जानकी ऋषिकेश तर जिंकणार आहे हे तर ऑब्व्हियस आहे. पण जानकी, ऋषिकेश, मकरंदला डावलून त्या दोघांचं लग्न कसं होतंय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की मकरंद, जानकी, ऋषिकेश झोपलेले असताना त्यांच्या घराबाहेर येतो. खिडकीतून आतमध्ये एक पाईप टाकतो आणि आतमध्ये धूर सोडून त्या दोघांना बेशुद्ध करतो. ते दोघं बेशुद्ध झाल्यावर मकरंद दरवाजा तोडतो, आतमध्ये जातो आणि जानकी, ऋषिकेश यांनी जे पैसे मिळवलेत फायनान्सरकडून ते 10 लाख रुपये तो चोरतो. मकरंद पैसे घेऊन जात असतो, पण त्याला जानकीचा मोह आवरत नाही. मकरंद मागे वळतो आणि जानकीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो. जानकी तेवढ्या शुद्धीवरती यायला लागते. जानकी तो हात धरते. जानकी बेशुद्धीत असते, ग्लानीमध्ये असते, त्यामुळे तिला काही डोळे उघडता येत नाही. ती कसेबसे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते आणि समोरच्या माणसाचा चेहरा बघते. तिला मास्कमॅन दिसतो. जानकी त्याचा हात बघते, हातावरती तिला हात दिसतो. मकरंद आपला हात कसाबसा सोडवून घेतो आणि तिथून निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सारंग, सौमित्र ज्या ठिकाणी इव्हेंट करायचा आहे त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. मंडपवाले, इव्हेंटवाले तिथे आलेले असतात. ते लोक सारंग, सौमित्रच्या मागे लागलेले असतात. ॲडव्हान्स त्यांना हवा असतो. सौमित्र, सारंग ऋषिकेशला फोन लावतात, पण ऋषिकेश काही फोन उचलत नाही. ते दोघंही पैशांची वाट बघत असतात. जानकी, ऋषिकेश कधी एकदा पैसे घेऊन येत आहेत आणि कधी एकदा इव्हेंटचं काम चालू होतं असं त्यांना झालेलं असतं. तर इथे जानकी, ऋषिकेश सकाळी लवकर उठतात आणि ते घरामध्ये सगळीकडे पैसे शोधतात, पण त्यांना पैसे कुठेच सापडत नाही. त्यांना कळलेलं असतं की घरामध्ये चोरी झाली आहे. ते दोघंही खूप पॅनिक झालेले असतात. जानकी, ऋषिकेश घराबाहेर येतात आणि शेजारी पाजारी सगळ्यांना विचारतात की रात्री इथे कुणी आलं होतं का, आमच्या घरामध्ये कोणी घुसलं का, तुम्ही बघितलं का. पण कोणीच काहीच बघितलेलं नसतं. जानकी तिथे पेटलेली चूल बघते आणि जानकीला आठवतं की काल रात्री आपल्या रूममध्ये धूर होता. ती ऋषिकेशला सगळं सांगते. ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, अरे काल आपल्या रूममध्ये धूर झाला होता. मला ग्लानी आली होती आणि माझ्या गालावरून कोणीतरी हात फिरवत होतं. मी डोळे उघडण्याचा कसाबसा प्रयत्न केला आणि समोर मास्क घातलेला माणूस दिसला. त्याच्या हातावरती हार्ट होता. ऋषिकेशला आठवतं की पाटलाचा खून पण त्याच माणसाने केलाय. ऋषिकेश म्हणतो, जानकी, चल आपण पोलीस चौकीत जाऊ आणि तिथे कंप्लेंट करू. ते दोघंही पोलीस चौकीत जातात. तर इथे मकरंद पैसे घेऊन घरी आलेला असतो. मायाचं तो कौतुक करतो. मकरंद म्हणतो, माया, कसला भारी प्लॅन आहे गं तुझा. मला आधी वाटलं होतं हे काय आहे, पाईप घेऊन जायचं, खिडकीतून पाईप टाकायचा, बेशुद्ध करायचं, हे असा बावळटपणाचा प्लॅन वाटला होता. पण अगं शेवटी तुझा प्लॅन वर्क झालाच. माया म्हणते, दादा, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जानकी मी तुला मिळवून देणारच आणि सगळं तुझ्या मनासारखं होणार. आता बघ ना, त्यांच्याकडे दमडी नाही आहे. मकरंद म्हणतो, हो, त्यांच्याकडे एकही रुपया नाही आहे. पाटलाचे 10 लाख रुपये द्यायचेत, फायनान्सरचे 10 लाख रुपये द्यायचेत. आता काय. ऋषिकेशची पूर्ण वाट लागली. ऋषिकेशला आता असंच खाली खेचायचं. माया म्हणते, एवढंच नाही दादा, अजून खूप करायचं तुला.
मकरंद विचारतो, काय करायचंय? माया म्हणते, हे बघ, आपलं काय ठरलंय? मास्कमॅनने आता पैसे चोरी केलेत, तर मकरंद जानकीची आता मदत करणार. मास्कमॅनने चक्रव्यूह रचायचं आणि मकरंदने जानकीला त्यातून बाहेर काढायचं. आता जा तू जानकीची मदत कर. मकरंदला वाटतं की हो, आपण आता असंच केलं पाहिजे. जानकीची मदत करायची आणि जानकीला इम्प्रेस करायचं. जानकीला आपण मिळवायचंच. मकरंद 10 लाख रुपये घेऊन घरातून बाहेर पडतो. तर इथे जानकी ऋषिकेश पोलीस चौकीत येतात आणि मास्कमॅनने पैसे चोरले सांगतात. ऋषिकेश जानकी ही कंप्लेंट करत असतात आणि तेवढ्यात तिथे फायनान्सर येतो. फायनान्सर म्हणतो, पैसे चोरीला गेलेत का लंपास केले तुम्ही दोघांनी? मला माहिती आहे ना, तुम्ही मला शब्द दिला होता ना, तसं तुम्ही काहीच करू शकत नाही. माझे 10 लाख रुपये सुद्धा तुम्ही खाल्लेत. फायनान्सर त्या दोघांच्या मागे लागतो. तो त्या दोघांना म्हणतो, तुम्ही शब्द दिला होता ना, इव्हेंट होणार, आता इव्हेंट झालाच पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, पण आमच्याकडे पैसेच नाही आहेत ना. फायनान्सर म्हणतो, तो काय प्रॉब्लेम माझा नाही आहे, तो प्रॉब्लेम तुमचा आहे. तो कसा सोडवायचा तुमचं तुम्ही बघा. खून करा, चोरी करा, गहाण ठेवा स्वतःला, पण इव्हेंट हा झालाच पाहिजे. नाही तर मी तुमच्या दोघांना पण तुरुंगात पाठवेन. ऋषिकेश, जानकी फायनान्सरला समजावायचा प्रयत्न करतात, पण फायनान्सर काही ऐकत नाही आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. फायनान्सर पोलीसमध्ये तक्रार देतात. जानकी ऋषिकेश यांच्या विरुद्ध तक्रार देतात. पोलीस जानकी ऋषिकेशला म्हणतात, जानकी ऋषिकेश, तुमच्याकडे आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हा इव्हेंट करायचा. हा इव्हेंट करा, नाहीतर तुम्हाला अटक होईल. जानकी ऋषिकेश इथून बाहेर पडतात. इव्हेंट कसा करायचा या विचारामध्ये ते असतात. तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश सारंग आणि सौमित्रकडे येतात. सारंग सौमित्र म्हणतात, अरे इव्हेंटवाले आलेत, मंडप घालणारे आलेत, पैसे देऊन टाका यांचे ॲडव्हान्स, म्हणजे पटकन आपलं काम होईल. जानकी ऋषिकेश सांगतात की पैसे चोरीला गेलेत. सारंग सौमित्र यांनाही टेन्शन येतं की आता काय करायचं, पैसे कसे उभे करायचे. जानकी ऋषिकेश इव्हेंटवाले मंडपवाले त्यांना रिक्वेस्ट करतात आणि त्यांना आत्ता तात्पुरता असंच सगळं करून द्यायला सांगतात. एकदा का इव्हेंट झाला तेव्हा आम्ही पैसे देऊ असं सांगतात. पण त्यांच्यावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं, ना इव्हेंटवाले ना मंडपवाले. जानकी त्यांच्यासमोर हात जोडून उभी असते. जानकी म्हणते, प्लीज, मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज आमची एवढी मदत करा. तेवढ्यात तिथे मकरंद येतो. मकरंद म्हणतो, जानकी, त्यांच्यासमोर हात जोडण्याची काही गरज नाही आहे तुला. या लोकांच्या पाया पडू नको. हा इव्हेंट होणार आणि तुम्हाला 10 लाख रुपये मी देणार. ऋषिकेश म्हणतो, तुझ्या मदतीची गरज नाही आहे. मकरंद, तू इथून जा. मकरंद म्हणतो, ए ऋषिकेश, मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी जानकीशी बोलतो. मकरंद जानकीला म्हणतो, जानकी, आपण अजूनही मित्र आहोत आणि मित्र मदत करूच शकतात ना. हे बघ, तुला हा इव्हेंट पूर्ण करायचा आहे ना, मी तुला इव्हेंट पूर्ण करायला मदत करतो, पण एक अट आहे. ह्या ऋषिकेशची इथे काहीच गरज नाही आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा ऑर्गनायझर मी असणार. जर ऋषिकेशला या सगळ्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर खेळात भाग घे म्हणावं. ऑर्गनायझरमधून हा काहीच करू शकत नाही. ऋषिकेश म्हणतो, हे बघ मकरंद, तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही आहे. ऋषिकेश जानकीचा हात धरतून दोघं निघत असतात. मकरंद म्हणतो, ए ऋषिकेश, आधीच तू खड्ड्यात अडकलेला आहे. 20 लाखांचा खड्डा आहे. आधी त्या पाटलाचे पैसे द्यायचे होते आणि आता फायनान्सरचे पैसे द्यायचे आहेत. तुमच्याकडे एकही पर्याय नाही आहे. सौमित्र म्हणतो, हो दादा, आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. जर यांच्याकडून पैसे नाही घेतले ना, तर नानांकडून पैसे घ्यावे लागतील. काय करायचं आता आपण? आपल्याकडचे सगळे मार्ग बंद झालेत. ऋषिकेश खूप विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.